या ठिकाणी वाचनाची पुस्तकं लहान लहान मुलांना जी वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी वाचनाची पुस्तकं आमच्या शाळेत भेट दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या शाळेची पार्श्वभूमी या ठिकाणी मी थोडक्यात सांगते की 2001 साली ही शाळा या ठिकाणी स्थापन झाली. आपल्याला सर्वांना कल्पना असेल नसेल का मला माहित नाही, पण ती वसती शाळा म्हणून स्थापन झाली 2001 आज 2026 आणि अगदी सुरुवातीपासून जे रोपटं लावलं त्या रोपट्याला मी साक्षीदार आहे. अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत मी या शाळेवर आहे आणि हे जे वसती शाळेचं रोपटं लावलं ते आज एवढा वटवृक्ष पाहताना खूप आनंद होतो, मन भरून आलं कारण मी साक्षीदार आहे. हा वटवृक्ष ग्रामस्थ असतील, योजना समिती सदस्य असतील, जेवढे अध्यक्ष झाले त्या सर्वांनी या पालकांनी विशेष करून त्या मुस्लिम वाड्याचे ग्रामस्थ आहेत, आपल्या गोरवाडचे ग्रामस्थ आहेत, नाटवडचे ग्रामस्थ आहेत, या सगळ्या धावडेवाडीचे ग्रामस्थ आहेत, या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यामुळेच ही आजची आपली शाळा नावाला आलेली आहे, नावात दिली आहे. शाळेने विविध उपक्रम राबवले. याच्यापूर्वी दत्तमुक्त शाळा उपक्रम मागे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही राबवला होता या मॅडम याच्या अगोदर, तर तो सुद्धा या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे शाळेला नावलौकिक मिळाला. कला क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, मॅडम आल्यापासून ते शाळेची भरभराट होत चाललेली आहे. अजूनपर्यंत आमची मुलं कधी क्रीडा क्षेत्रामध्ये बाहेर गेली नव्हती, शाळेतच होती, परंतु आता आमची मुलं जिल्ह्यापर्यंत जाऊन आलेले. हे श्रेय मॅडमचा आमच्या आहे. आम्हाला सपोर्ट करणाऱ्या शाळा समिती सदस्य आहे, पालक आहे. तुम्ही पालकांनी सुद्धा मुलांना पाठवलं पाहिजे ना, त्यांची म्हणत होते काय काय बोलायचे मुलं ठेवू नका, पडा लागेल, हे होईल ते होईल आणि त्यामुळे मुलं पण मागे येतात. परंतु आमचे पालक असे करत नाही, बिनधास्त खेळा, जे काय शाळेत शिकवलं जाईल ह्या कुठल्याच क्षेत्रात मागे वाईट नाही. कुठल्या क्रीडा असेल, कला असेल, शैक्षणिक, त्याच्यानंतर आणखी कुठले प्रोग्राम या उपक्रम राबवले जातात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग जास्त असतो, मोटिवेशन जास्त असतं की मुलांना पुढे पाठवण्याचं. यानंतर मॅडम आल्यानंतर या शाळेमध्ये आम्ही स्कॉलरशिपचा जो अभ्यास आहे त्याच्याकडे थोडा आमचा कल कमी होता, त्या क्षेत्रात थोडी आमची प्रगती कमी होती. परंतु मॅडम आल्यापासून आणि हिरवे सर आम्हाला लावल्यापासून आमचे सहकारी हिरवे सर अतिशय हुशार माणूस आहे. प्रयत्न केले, खूप चांगले सर शिकवतात. आम्ही सर शिकून नाच नाही, परंतु सर आल्यापासून त्या शाळेचे मंथनच्या ज्या बाह्य परीक्षा असतात, स्पर्धात्मक परीक्षा मंथन असेल, एसटीएस असेल, त्या सर्व स्पर्धांमध्ये मुलांनी अगदी राज्य लेवलपर्यंत गेलेले आहेत. मुलं गोल्ड मेडल झालेले आहेत, मेडल या मुलांनी मिळवलेले आणि त्याचा परिणाम असा झाला की हा जो आमच्या शाळेचा उपक्रम होता त्या बघून या आजूबाजूच्या भागामध्ये सगळ्या पालकांना ग्रामस्थांना कळले की शाळेमध्ये काहीतरी वेगळे होते आणि त्याचा परिणाम असा झाला की सर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की यावर्षी आमच्या शाळेमध्ये फक्त एकच 7वी पात्र विद्यार्थी होता, एकच या शाळेच्या अवलंबून असणाऱ्या वस्तीत. परंतु यावर्षी आमच्या शाळेमध्ये 28 मुलं दाखल झाली पहिलीमध्ये. हे कोण आम्ही कोणाकडे गेलो नाही की ठीक आहे तुमची मुलं आमच्या शाळेत पाठवा, परंतु हे का आम्ही जे शाळेमध्ये जे स्कॉलरशिपचा जो स्पर्धा परीक्षेचं जे नियोजन केलेलं आहे मुलांसाठी ते आम्ही घेतोय त्याचं प्रसिद्धी त्या आजूबाजूला सगळी पसरली आणि ते स्वतः पालक त्या मुलांना शाळेमध्ये दाखल करायला लागले. हे खरोखरच खूप मोठं कार्य आम्ही करतोय असं नाही, पण आम्ही मनापासून ते कार्य करतोय. एखादं कार्य मनापासून केलं की निश्चितच आपल्याला फळ मिळतं, त्याचाच हा प्रकार आहे आणि याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे. आम्हाला जागा होत नव्हती, गेल्या वर्षी आम्ही हा हॉल तयार केला आणि या हॉलमध्ये अजून काही बेंचेस नाही, आम्हाला बेंच होते. नंतर पाऊस आला की प्रचंड पत्र्याचा आवाज येतो, खाली काही शिकवलं ऐकायला येत नाही. काम सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्तराचे सदस्य असतील किंवा या ग्रामस्थ असतील त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मग अशा प्रकारे आमच्या शाळेची वाटचाल
सुरू आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकांचा भक्कम पाठिंबा आम्हाला आहे. त्याही अगदी तन मन धन 24 तास या शाळेमध्ये राबणारे आमचे शिक्षक आहेत, आमचे पालक वर्ग आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, मंडळ पदाधिकारी सतत या शाळेच्या भूमिकेवरती झटत असतात. काय कमी आहे, काय उणीव आहे, त्या उणीवा आम्हाला सांगा, आम्ही त्या उणीवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणूनच शाळेचा विकास होत आहे आणि या ठिकाणी हे सांगायला मला अभिमान वाटतोय. त्यानंतर त्या शाळेच्या बद्दल आम्ही शिक्षक तर सांगतो, परंतु आमची काही मुलं आहेत, त्या मुलांच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. पहिली नमस्कार, मी परिधी सुरेश हेळेकर, चित्रा परिषद प्राथमिक शाळा पाचल वर्धवाडी या शाळेची विद्यार्थिनी. आज मी या ठिकाणी माझ्या शाळेची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. माझी शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नाही, तर ती अनेक विद्यार्थ्यांना गुणवान कीर्तिवान बनवणारी संस्कार शाळा आहे. आमची शाळा म्हणजे आमच्यासाठी अभिमान आहे. आमच्या शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याचमुळे आमची शाळा आमच्यासाठी आनंदीदायक शाळा बनली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यामध्ये इयत्ता 1ली मधील विद्यार्थिनी जिसा गांगण व कृष्णा गांगण यांनी RSM परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले. आराध्या ठाकरे हिने मंथन परीक्षेत तालुक्यात 2रा क्रमांक प्राप्त केला. इयत्ता 2रीतील विधान प्रभुलकर व शिवेंद्र पाटील यांनी सिंधुरत्न परीक्षेत ब्रॉन्झ पदक प्राप्त केले. इयत्ता 3रीतील विद्यार्थी सांची जाधव, तैमूर टिवले, इस्रा टिवले यांनी सिंधुरत्न परीक्षेत अनुक्रमे सुवर्ण, रजत, ब्रॉन्झ पदक जिंकले. इयत्ता 4थीतील विद्यार्थी अनुज हिरवे व पार्थ पाटेकर यांनी मंथन परीक्षेत जिल्ह्यामध्ये अनुक्रमे 9वा व 15वा क्रमांक प्राप्त केला. अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षाचे योग्य मार्गदर्शन करून आम्हाला अधिक गुणवान बनवण्यासाठी आमचे शिक्षक सतत मेहनत घेत असतात. याशिवाय आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये पण घवघवीत यश मिळवले आहे. मागच्या वर्षी खो खो, कबड्डी, लंगडी या खेळ प्रकारात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेपर्यंत जाऊन यश संपादन केले. याशिवाय आमच्या शाळेत अनेक सहशालेय उपक्रम राबवून आमच्या कला गुणांना वाव दिला जातो. जाता जाता मी एवढेच सांगेन की आमची शाळा आमच्यासाठी मंदिर आहे. धन्यवाद. छान मनोगतीने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद परिधी. त्यानंतर ठीक आहे, या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या दीपाली पंडित मॅडम त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील. आपण सर्वांनी शांतपणे ते ऐकून घ्यायचं.